आपण पाहिलं अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण मगासपासून पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली, त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे या सगळ्यांनीच आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। या आंदोलनाकडे आम्ही सामाजिक विषय म्हणून पाहतो, राजकारण पाहत नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। त्याचसोबत उद्धव ठाकरेंनी देखील मराठा समाजाला न्याय मिळाला हवा अशी भावना व्यक्त केली। त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे। या आंदोलनावरून त्यांनी असं म्हटलंय, फडणवीस सरकारमध्ये मिळालेलं आरक्षण उद्धव ठाकरेंना त्यांच्या सरकारमध्ये टिकवता आलं नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे। आपण सध्या दोन दृश्य पाहू शकतोय। पहिलं दृश्य आहे सीएसएमटी स्टेशनवरचं, ज्यात आंदोलकांची गर्दी झाली आहे। दुसरं दृश्य आहे सीएसएमटी स्टेशन बाहेरचं, जिथे ज्या रस्त्यावर आपण तुफान गर्दी झालेली पाहतोय। सीएसएमटी स्टेशनवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अशीच गर्दी आहे आणि याचाच परिणाम आता रेल्वे वाहतुकीवर होण्याची देखील शक्यता आहे, कारण रेल्वे या धीम्या गतीनं स्टेशनवर येत आहेत, धीम्या गतीनं त्या सुरू होत आहेत। त्यामुळे प्रत्येक रेल्वे ही 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावते। त्याचाच परिणाम आता सामान्य मुंबईकरांना देखील बसणार आहे, त्याचा फटका त्यांना बसणार आहे, कारण ऑफिसेस सुटण्याची ही वेळ आहे। या वेळात साधारणतः गर्दी होतेच आणि याच गर्दीमध्ये आता या आंदोलकांची देखील गर्दी आहे। या गर्दीमधून वाट काढत पुढे जाणं सामान्य मुंबईकरांना अतिशय अवघड झालेलं आहे। एकीकडे जरांगे वारंवार आवाहन करतायत, आपल्या आंदोलकांना आवाहन करतायत, मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका, कुठेही वाहतूक कोंडी होऊ देऊ नका, माघारी परत जा, त्याचसोबत कुठेही आपल्या गाड्या पार्क करू नका, पोलिसांना सहकार्य करा, अशा सूचना आणि असं आवाहन मनोज जरांगेंकडून वारंवार करण्यात येत आहे। तरी देखील सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण सीएसएमटी स्थानकातली आतली ही दृश्य पाहतोय, ज्यामध्ये सगळ्या आंदोलकांची गर्दी ही सध्या ताजी दृश्य सध्या आपण पाहतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।